कृष्ण विश्ववंदिता शाह सुनो शिवसैया मुद्रा भद्राय राजते. जाधवांची लेकती भोसल्यांची सून होऊन आली. जाधवांची लेकती भोसल्यांची सून होऊन आली. आणि शहाजी राजांच्या संसाती सोन्यापरी सजवणी गेली. सोन्यापरी सजवणी गेली. वाघिणीचं काळीज तिचं वाघ तिच्या पोटी. वाघिणीचं काळीज वाघ तिच्या पोटी. स्वराज्याचा ध्यास म्हणी जगदंब जगदंब तिच्या ओटी. जगदंब जगदंब तिच्या ओटी. शिवरायांच्या मनात स्वराज्याची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या राजमाता जिजाऊ, हिंदवी स्वराज्याचा ताठ कणात जागवणारे पहिले मराठी महामानव श्रीमान शहाजीराजे भोसले. भूतकाळाच्या छाताडावर पाय देऊन वर्तमानकाळ उलटा टाळून भविष्यकाळ घडवायला शिकवणारे राजे श्रीमान छत्रपती शिवाजीराजे भोसले. ज्या मर्द मावळ्यांनी या स्वराज्यासाठी आपले रक्त सांडले अशा 18 भगत जातीच्या मर्द मावळ्यांना व महापुरुषांना मी वेदिका सूर्यवंशी प्रथम अभिवादन करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते. 19 फेब्रुवारी या सोनियाच्या दिनी शिवनेरीवर एक तारा चमकला. शिवनेरीवर तुफानचा कडात झाला. सलग चौघडे वाजू लागले. सह्याद्रीच्या एका आरोळ्यातच सह्याद्रीच्या कडेकपारीला दुमदुमली. अरे माझा राजा जन्मला. अरे माझा शिवबा जन्मला. दीनदलितांचा कैवारी जन्मला. दुष्टांचा संहारी जन्मला. माझा राजा जन्मला. माझा राजा जन्मला. अरे जे वय खेळण्या बागडण्याचे होते त्या वयात शिवरायांनी हातात तलवार घेतली. त्यांना जाण होती गोरगरीब जनतेची आणि रयतेच्या रक्षणाची. आणि यामागे शिकवण व संस्कार होते ते अशा वाघिणीचे ज्यांच्या पोटी शिवरायांनी जन्म घेतला. तुळजाभवानीच्या आशीर्वादाने जिजाऊच्या मार्गदर्शनाने मावळ्यांच्या साथीने शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे. सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे. काळजात राहती आमच्या रक्तात वाहती राजे. तुफान गरजतो आख ओकतो वाघ मराठी माझा. तुफान गरजतो आख ओकतो वाघ मराठी माझा. सन्मान राखतो जान झोकतो तुफान मातीचा राजा. वाघाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर शत्रूंची गर्दन असे असावे मावळ्यांचे वर्णन. हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करतात की ओम बोलल्याने शरीरात ऊर्जा का निर्माण होते. पण माझे असे म्हणणे आहे की खरे संशोधन तर छत्रपती शिवाजी महाराज या शब्दांवर केले पाहिजे की हे शब्द उच्चारताच अंगावरती शहारे निर्माण होता. शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते आणि काळजाचे ठोके वाढायला लागतात. शिवरायांनी नेहमी त्यांच्या आयुष्यात स्त्रियांचा आदर केला आहे. रांजेगावच्या पाटलांनी स्त्रीसोबत वाईट कर्म केले म्हणून शिवरायांनी त्याचे हातपाय कलाम केले. ज्या हाताने स्त्रीसोबत वाईट कर्म केले तेच हात व पाय कलाम करून त्याला रस्त्याच्या कडेला बसवण्यात आले. यावर आई जिजाऊने विचारले की शिवबा तुम्ही त्यास असे जिवंत का सोडले. तेव्हा शिवबा म्हणाले जेव्हा मी याचे हातपाय कलाम करण्याचा निर्णय दिला तेव्हा येता जाता लोक त्याच्याजवळ बघतील त्यांच्याही मनात भीती बसेल की स्वराज्यात एका स्त्रीसोबत किंवा स्त्रीच्या अब्रूसोबत वाईट कर्म करणाऱ्याचीही अशीच गत करण्यात येईल. मग तो कुणीही असो. अहो ज्या शाहिस्तेखानाची बोटे शिवरायांनी कापली होती तेव्हा त्याची एक बहीण धावत धावत शाहिस्तेखानाजवळ आली आणि म्हणाली भाईजान मेरी बेटी लापता है. मेरी बेटी लापता है भाईजान. तेव्हा आपली छाटलेली बोटे पाहत स्मित हास्य करून शाहिस्तेखान म्हणाला की शिवबाची माणसाला पळवणार नाहीतच आणि जरी त्यांनी तिला पळवले असेल तर तो शिवाजी तिच्या पोटच्या पोरीसारखी तिची काळजी घेईल. तू बेफिक्र राहा. अरे कोणता हा विश्वास दुश्मनालाही महाराजांच्या चारित्र्यावर. आणि त्याच शिवरायांच्या महाराष्ट्रात असे प्रकरण घडत आहे. एका अल्पवयीन मुलीवर अन्याय अत्याचार होत आहे तरी हे प्रशासन न्याय करत नाही. अहो काय करत आहे प्रशासन. वर्तमानपत्र उघडले की पहिल्याच कानावर बातमी असते की अल्पवयीन मुलीवर अन्याय अत्याचार बलात्कार. मद्यपान उघडले की असते शेतात जाणाऱ्या महिलेवर अन्याय अत्याचार बलात्कार. अहो काय चाललंय या शिवरायांच्या महाराष्ट्रात. ज्या शिवरायांनी परस्त्रीला माते समान दर्जा दिला त्याच शिवरायांच्या महाराष्ट्रात असे प्रकरण घडत आहे. म्हणून म्हणते राजे
पुन्हा जन्माला या, राजे पुन्हा जन्माला या. गरज आहे तुमची या महाराष्ट्राला. तेला वाचून किंमत काय समईतील वातीला, पाऱ्या वाचून किंमत काय जमिनीतील मातीला, धारे वाचून किंमत काय तलवारीच्या पातीला. आणि शिवरायांशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला. आजही शिवरायांचे कार्य, विचार व पराक्रम आपल्याला प्रेरणादायी आहे. ए हिंदू प्रभू शिवाजी राजे बाणकर पगडी जब तैयार होते, ए हिंदू प्रभू शिवाजी राजे बाणकर पगडी जब तैयार होते, उठाकर तलवार जब घोड़े पे सवार होते, तब झुकते सब मुगल और कहते काश हम भी मराठा होते, काश हम भी मराठा होते. अरे विजय सारखी तलवार चालवून गेले, निधड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेले, वाघ नखाने अफजल खानाला फाडून गेले, मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो शैतानांना नडून गेले. स्वर्गात गेल्यावर देवांनीही ज्यांना चुकून मुजला केला, असे माझे एकच शिवाजी राजे होऊन गेले, माझे एकच शिवाजी राजे होऊन गेले. माझे 2 शब्द ऐकून घेतल्यामुळे मी तुमच्या सर्वांचे आभार मानते व जाता जाता शिवरायांचा फक्त जयघोष करू इच्छिते. महाराज, गणपती, भूपती, प्रजापती, सुवर्ण रक्त, श्रीपती, अष्टावधान जागृत, अष्टप्रधान देष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंधर, क्षत्रिय कुलावंतस, सिंहासनाधीश्वर, राजाधिराज शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय.